तर मित्रांनो, तुम्ही म्हणणार आज कुठे, तर आज जायचं आहे दाबडे येथे. तर कशासाठी जायचं आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. त्यानंतर आम्ही एंटर झालो दाबळी येथे. तर बघा तुम्ही, मंदिर दाखवणार आता. हे पुढचं मंदिर आहे. तर तुम्ही बघा व मंदिर कसं आहे हे मला कमेंट करून सांगा. आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जे बघू शकता ही आहे राघोजी महाराज संस्थान. तर बघू शकता तुम्ही, जास्त काही बोलणार नाही, परंतु तुम्ही बघा आणि समजून जा. तर इथे होता आपला गणेश दादा, म्हणजे ज्याच्या हिरेला पाणी लागलेलं आहे व त्याला भेटलेलो आपण दुकानावर गेलो त्याच्या. तर त्याचा आहे नवस, हिरेला पाणी लागलं त्यामुळे नवस आहे, तिच्यासाठी आम्ही आलेलो होतो. तर मंदिर दाखवतो तुम्हाला फिरून मी. बघू शकता अशी पेंटिंग काढलेली, कलाकारी केलेले. व इथं बांधकामही खूप जुनं आहे व चांगले उत्कृष्ट आहे. तिथे मनमोहक वातावरण होतं, निसर्ग सौंदर्य. व मित्रांनो, तिथे अशा काही गोष्टी आहेत जे की खरंच काल्पनिक आहेत, जसे की ही मूर्ती. ते बघताय संस्थान आहे. त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर बघू शकता गाडीवर बसलेलो होतो. त्यानंतर निघालो आम्ही घराकडे. तर चला, जातानाही तुम्हाला रस्ता दाखवणार आहे, कारण की या भागामधील निसर्ग खूप छान आहे व इथे गमतं यायला. आवडतं माणसाला की हे निसर्ग बघितल्यानंतर. वा, हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर चला आपण जाऊ घरी. ते बघा रस्त्याने जातो. त्यानंतर भेटले आम्हाला दाबडीमध्ये इंदिरा काका, ज्यांच्या ट्रॅक्टरने आपण सकाळी गहू काढलेला आहे. त्यानंतर आम्ही हायवेला आलो. हायवेला बघू शकता सोलरचं काम चालू आहे, म्हणजे आता कम्प्लीटच होत आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठं सोलरचं विद्युत केंद्र आहे. इथे सौर ऊर्जेपासून विद्युत तयार केली जाते. आणि बघू शकता 36 एकरामध्ये का किती एकरामध्ये आहे एवढं परफेक्ट नाही माहीत मला, परंतु आहे मी ऐकलेलं आहे. त्यानंतर एक साईडला आहे तो आहे वॉटर पार्क. आपल्या इकडचा रुक्मिणी ट्रुलेक्स वॉटर पार्क आहे. तर आपणही जाऊ एक दिवस, नक्कीच भेट द्यायला. तर चला, हायवेवर अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवायची. तर आपल्या इकडचं पहा आणि तिकडचं वातावरण पहा. तिकडे थोडं खूप गमतं, आपल्या इकडेही गमतं पण कमी. त्यानंतर आलो चिंतामणीपाशी. आपल्या फाळेगाव फाट्याची शान आहे चिंतामणी हॉटेल. इथून पुढे गेल्यानंतरच कलावं लागतंय. आता तुम्हाला माझं बोलणं थोडं अडकत असेल, कारण की गाडीवर असल्याच्यानं तसाच आवाज येतो. तर बघू शकता. त्यानंतर निघालो घराकडे. त्यानंतर आलो माझ्या शाळेपाशी. माझे म्हणजे काय, आता श्रीरामचंद्र फाळेगाव येथील 8वी ते
12वीपर्यंत